नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, मी आनंद बाबूराव घोणसे, श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी या पुस्तकातील 10वा धडा आप्पांचे पत्र हे आज पाहणार आहोत. अगोदर आपण या लेखकांचा परिचय पाहूयात. अरविंद जगताप या लेखकांनी हा धडा लिहिलेला आहे. यांचा जन्म 1977 साली झालेला आहे. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखन शैली प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक व संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत. त्याचप्रमाणे मराठी व हिंदी चित्रपट, मालिका यासाठीही त्यांनी लेखन केले आहे. तसेच मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचले आहे. ही मालिका तर सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळं विनोदी लेखक म्हणून सुद्धा यांची ओळख या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीचं उत्तम लिखाण त्यांच्या हातून घडत आहे. म्हणून त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012 सालचा पुरस्कार यांना मिळालेला आहे. त्याचप्रमाणे सह्याद्री सन्मान पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तसेच व्ही शांताराम पुरस्कार असे अनेक पुरस्कार यांना मिळालेले आहेत. अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा पद्धतीचे प्रसिद्ध असे लेखक अरविंद जगताप यांच्या लेखनातून हे पत्र आपल्याला अभ्यासाला आलेला आहे. असा हा लेखकांचा अल्प परिचय आपण पाहिला. आता या पाठात त्यांनी आपल्याला या आप्पांच्या पत्राद्वारे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपल्याला या 3 ओळीवरून लक्षात येईल. लेखक म्हणतात, भ्रमणध्वनी आपण मोबाईल म्हणतो, त्याला मराठीत भ्रमणध्वनी म्हणतात. यावरून एक लक्षात घ्या, असे कितीतरी शब्द आहेत की आपण इंग्रजी शब्द हेच आपण रोजच्या बोलण्यात वापरतो, पण त्याचे मराठीत त्याला काय म्हणतात म्हटलं तर बऱ्याच जणांना त्या शब्दांचे अर्थ माहीत नाहीत. एवढे इंग्रजी शब्द आपण बोलतो, पण तरी सुद्धा आपण म्हणतो की माझं इंग्रजी खूप कच्चं आहे. हा एक विनोदाचा भाग आहे. तर लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल व SMS च्या दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय पत्ररूप संवाद. आता मोबाईलमध्ये आपण मेसेज पाठवतो. आता तर व्हॉट्सअप आलेला आहे. व्हॉट्सअप सारखे अनेक प्रकार आहेत ज्या माध्यमातून आपण आपला संवाद किंवा आपलं म्हणणं, आपलं मत हे समोरच्यापर्यंत पोचवत असतो. पण पूर्वी या गोष्टी नव्हत्या. मग त्या पूर्वी काय असायचं? पत्र असायचं. आणि पत्र हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण पूर्वीच्या लोकांना पत्रव्यवहार हा करावा लागायचा. काही कारणास्तव घरातील जवळची व्यक्ती ही बाहेर राज्यात किंवा बाहेर देशात किंवा बाहेर गावी त्याच्या कामानिमित्त असायची, तर त्यांचं प्रेम हे पत्राद्वारे व्यक्त व्हायचं. काही लोकांनी आपली पत्र सुद्धा जपून ठेवलेली आहेत, एक प्रेरणास्थान म्हणून किंवा एक दिशादर्शक म्हणून किंवा एक संस्कार देणारी एक शिदोरी म्हणून
त्या पत्रांकडं आजही पाहिलं जातं. आपण पाहतो की इतिहासकालीन पत्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे एक स्मरण आपल्यामध्ये राहावं अशा पद्धतीचं एक हे माध्यम झालेलं आहे. तर ते माध्यम म्हणजे पत्ररूप संवाद. आता पत्र पाठवण्याचा प्रकार काहीसा लोप पावत चाललेला आहे. तर हा पत्ररूप संवाद प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे, हा या पाठामागील उद्देश आहे. आता तर परीक्षेमध्ये सुद्धा पत्राचं स्वरूप बदललेलं आहे. पूर्वी उजव्या कोपऱ्यात पत्ता असायचा, आता तसं राहिलेलं नाही. तुम्ही अभ्यास करताना तुमच्या लक्षात आला असेल, गेल्या वर्षी आपण शिकलोत की पत्र कसं लिहायचं ते. तर आता ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून पत्राचं स्वरूप बदललेलं आहे. रूप मात्र तेच आहे, फक्त स्वरूप बदललेलं आहे. मग तेच जुनं स्वरूप आपल्या समोर लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा या पाठामागील उद्देश आहे. प्रस्तुत पाठातून म्हणजेच पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहेत. या पत्रामध्ये नेमकं काय आहे, तर शाळेतील शिपाई काका, आपण त्यांना मामा म्हणतो किंवा काका म्हणतो. तर हे शिपाई काका विद्यार्थ्यांशी मन मोकळेपणानं काय गप्पा मारतात ते या पत्राद्वारे आपल्यासमोर त्यांनी मांडलेलं आहे. तर पहा, आपण धड्याला सुरुवात करूयात. चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की खाकी वेशामध्ये आणि टोपी घातलेले शिपाई मामा टेबलावर कागदावर पेनानं काहीतरी लिहित आहेत. म्हणजे या चित्रावरून तुमच्या असं लक्षात येईल की ते पत्राद्वारे आपल्याशी, विद्यार्थ्यांशी हितगुज करतायत, म्हणजे गप्पा मारतायत. तर त्या गप्पा, तो संवाद अतिशय गमतीदार किंवा खूप छान असा हा धडा आहे. तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या नक्की लक्षात येईल आणि हा धडा आपल्यासाठी खूप प्रेरणादायी सुद्धा नक्कीच आहे. पहा तर मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. लेखकांनी सुद्धा सुरुवातीला आपल्या हृदयाशीच हात घातलेला आहे. आपल्याला सुद्धा बघा की आपल्या शाळेतले म्हणजे अगोदरचे दिवस खूप छान वाटतात. 7वीतले, 5वीतले, 4थीतले ते सर, ते गुरुजी, ते मॅडम आजही आपल्याला आठवतात. का आठवतात? कारण त्यांचा स्वभाव आपल्यासाठी खूप प्रेमळ वाटतो. त्यांनी शिक्षण तर दिलेलंच होतं, पण शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे सुद्धा आपल्याला दिलेले असतात. कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं, यापासून शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करत असतात, दिशा दाखवण्याचं काम करत असतात. आणि ते आपल्याला आई वडिलांनंतर आपल्यासाठी ते श्रेष्ठ वाटतात. त्यामुळं प्राथमिक, लेखकांनी सुद्धा इथं म्हणलेलं आहे बघा, शालेय वातावरणात म्हणजे शालेय वातावरणामधले बऱ्याच गोष्टी आपल्या खूप स्मरणात राहतात. तर त्यातले एक शिपाई काका सुद्धा स्मरणात राहणारेच एक व्यक्ती आहेत. मग लेखक पुढं काय म्हणतात बघा, कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. लेखकांनी खूप सुंदर विचार मांडलेला आहे बघा. लेखक म्हणतात, कोणतंही काम चांगलं किंवा वाईट नसतं, पण कामाचा दर्जा आणि आपला प्रामाणिकपणा यावर ते काम श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरत असतं. म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल. अशा संवेदपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने
ते तुम्हा सर्वांना देत आहेत. म्हणजे या माध्यमातून या पत्राच्या माध्यमातून लेखकांनी आपल्या मनावर एक गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो म्हणजे काम. मग ते काम श्रेष्ठ कनिष्ठ या दृष्टीने विचार न करता जे काम तुमच्या समोर आहे किंवा तुमच्या हातात आहे ते सर्वोत्कृष्ट कसं होईल या दृष्टीनं तुम्ही काम केलं पाहिजे. प्रत्येक काम हे श्रेष्ठच असतं, हा दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे. लक्षात घ्या, बारकाईनं आपण जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी उपयुक्त असते, फक्त त्या वस्तूची उपयुक्तता सिद्ध व्हावी लागते, ती वेळ यावी लागते. यावरून तुम्ही लक्षात घ्या. म्हणून लेखक म्हणतात, तुम्ही मोठे व्हा आणि तुम्हाला मिळालेले काम, मग ते कोणतेही असो, मनापासून आवडीने करा. आणि कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल, असा संदेश या पत्राद्वारे आपल्याला ते देत आहेत. खूप छान बोध आपल्याला या पाठामधून मिळणार आहे. तर मुलांनो पहा, लेखक आपल्याला म्हणतात, कोणीही कोणाला या ठिकाणी कमी लेखू नये व स्वतःने तर स्वतःला कधीच कमी समजू नये. हे तत्व जर आपण लक्षात ठेवलं आणि कष्ट करत राहिलो तर नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर पहा धडा, लेखक सुरुवातीलाच पत्राच्या माध्यमातून सुरुवात कशी करतात ते बघा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं पण राहूनच जायचं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र. लेखक या ठिकाणी पत्राला सुरुवात करताना जसं काय आपल्याशी आप्पाच बोलतायत अशी शब्दांची रचना केलेली आहे. कारण या ठिकाणी सुरुवातीला परिचयमध्येच सांगितलेलं आहे की जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद. जसं काय आपल्याशी आप्पा हे स्वतः बोलतायत असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय. म्हणून सुरुवात करतानाच ते म्हणतात की तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं. मग घाबरू नका, मी काही तुम्हाला उपदेश वगैरे करणार नाही. कारण शिक्षक उपदेश करतात म्हणून कदाचित आप्पा असं म्हणाले असतील. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा बोलतोय. कारण तुम्हाला बोलायचं म्हटलं की शाळेत तुम्ही गडबडीत असता, घाईत असता, त्यामुळं बोलायची संधी मिळत नाही, म्हणून हे पत्र लिहितोय. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही, हे सुद्धा आवर्जून आप्पा आपल्या पत्रामध्ये म्हणतात. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. मग या ठिकाणी आप्पा मुलांना म्हणतात, मी तुम्हाला अभ्यासाविषयी काही बोलणार नाही, कारण तुमचे शिक्षक जे काही शिकवतात ते मी ऐकत असतो, त्यामुळे तेही मला विचारायचं नाही. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी. पण तुम्ही सुदैवी आहात. सुदैवी आहात या अर्थानं की आप्पा हे यांचं दुर्दैव होतं की ते पूर्ण वेळ शाळेत बसू शकले नाहीत, शाळा शिकू शकले नाहीत. परिस्थितीमुळं त्यांना शाळा शिकता आली नाही. पण तुम्ही मात्र पूर्ण वेळ शाळेत बसून ज्ञान घेण्याचं कार्य करता. म्हणजे यावरून सुद्धा आपल्याला असा संदेश मिळतो की जेवढं शिक्षण, जेवढं ज्ञान चांगल्या दर्जाचं, चांगल्या प्रतीचं तुम्ही घ्याल तेवढं तुमचं श्रेष्ठत्व, तुमचा दर्जा हा नक्की वाढेल. हे या वाक्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येतं. पुढे पहा. म्हणून लेखक आप्पा इथं म्हणतात, पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात.
खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आट्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. किती विनोदी पद्धतीनं मोलाचं असं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि शेवटी अजून म्हणतात, असो, म्हणजे मी जे बोलतोय त्या बोलण्याचा वेगळाच अर्थ तुम्ही काढू नका. कारण पालक म्हटलं की चिंता ही असतेच. परंतु ते या ठिकाणी हेही सांगतात की चिंता करून काही गोष्टी नष्ट होणार नाहीत, किंवा नुसतं चिंता करून त्या चिंतेचं निरसन होणार नाही, किंवा ती चिंता नष्ट होणार नाही. त्यामुळं विनाकारण चिंता करायची नाही. एक सुविचार आहे बघा, चिता आणि चिंता. चिता आणि चिंता यामध्ये फक्त पूर्ण एक टिंबाचा फरक आहे. चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला जाळते. यावरून तुम्ही लक्षात घ्या की चिंता ही माणसाला किती धोकेदायक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, चिंता करू नका आणि पालकांनी चिंता करावी असं वर्तणूक तुम्ही करू नका, म्हणजे तुमच्या आईवडिलांनाही त्रास होणार नाही. असो, मी सुद्धा या ठिकाणी म्हणतो. पुढे पहा, लेखक आप्पा पुढे पत्राद्वारे काय म्हणतात बघा. पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. म्हणजे याचा अर्थ या पत्रामधली सुद्धा विद्यार्थी वर्ग हा 10वीचा आहे आणि तुम्ही सुद्धा 10वीचे आहेत. म्हणजे हे पत्र तुमच्यासाठी सुद्धा लागू पडतंय, हे लक्षात घ्या. म्हणून आप्पा म्हणतात की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो, दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. आपल्याही शाळेत होतो. शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतात. त्या मागचा निखळ हेतू हाच असतो की आदर्श जे व्यक्ती आहेत त्या आदर्श व्यक्तींचं जीवनचरित्र, त्यांचं कार्य हे कशा पद्धतीनं त्यांनी पार पाडलं, किती अडचणी आल्या, किती संकट आली, त्या संकटांवर, त्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली आणि स्वतःला कसं घडवलं, हे आपल्याला त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समजावं आणि आपण सुद्धा तशा पावलांवर पाऊल ठेवून पुढे जावं, हाच एक त्यामागचा हेतू असतो असं मला वाटतं. म्हणून या ठिकाणी आप्पा म्हणतात की 10वी झाल्यावर सुद्धा बऱ्याच लोकांच्या पुढं करिअरचा प्रश्न पडतो की कोणत्या क्षेत्राला आपण जाणार आहे, मग त्या दृष्टीनं कोणतं विभाग आपण निवडला पाहिजे. हेही बरोबर आहे. 10वीपर्यंत तसं काही नसतं, सर्व विषय असतात. त्यामुळं 11वी-12वीला हे विभाग पडलेले असतात, स्पेशलायझेशन असतं. त्यामुळं लेखक आप्पा इथं आपल्याला तेच म्हणतात की आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणूनच एक आठवण करून देतो की दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो आणि त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. अगदी बरोबर आहे. आपल्या शाळेत सुद्धा हा प्रकार असा होतो. मुख्याध्यापक होण्यास भरपूर इच्छुक असतात, शिक्षक होण्यात तर भरपूरच असतात. पण शिपाई होण्यामध्ये बरेच मुलं माघार घेतात. काही ठिकाणी तर काही वेळेस तर बळबळच एखाद्याला शिपाई बनवावं लागतं. पण या ठिकाणी आप्पांनी खूप मोलाचा संदेश दिलेला आहे बघा, तो आपण पाहू. आप्पा म्हणतात तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? आपल्यालाच आप्पा प्रश्न विचारतात की शिपाई होणं सुद्धा हे काही चांगलं काम आहे, पण ते आपल्या करण्यावर आहे.
एखादा मोठ्या पदावर गेला आणि तो भ्रष्टाचार करू लागला तर तो त्या चांगल्या वर्तणूक करणाऱ्या शिपायापेक्षाही खालच्या दर्जाचा झाला. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे माणसाचं कर्तृत्व हे उच्च पातळीचं असलं पाहिजे, श्रेष्ठ असलं पाहिजे. त्या कामामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा असली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी आप्पा म्हणतात, मला एकच गोष्ट माहीत आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. लोकांनी नाव घेणं म्हणजे आपल्या पाठीमागं सुद्धा आपली स्तुती करणं म्हणजे नाव घेणं. चांगल्या दृष्टीनं नाव घेणं, की एखादं काम चांगलं जर झालं असेल तर त्या कामाचं कौतुक हे प्रत्येकाच्या तोंडात असतं. मग ते कुणीही केलेलं असो, याच्याकडे कुणी पाहत नाही, त्या कामाच्या दर्जाकडे पाहतं. म्हणून या ठिकाणी आप्पा म्हणतात, मला एकच गोष्ट माहीत आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं, कोणतंही काम छोटं नसतं. यासाठी ते आपल्याला एक उदाहरण देतात. ते म्हणतात, आता चार्जरच बघा, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? अगदी बरोबर आहे. चार्जिंग झाल्यानंतर चार्जरला कुणीच बघत नाही, कुणी विचारत नाही, कुठं पडलंय कुठं ठेवलंय याकडेही पाहिलं जात नाही. आणि मोबाईल डिस्चार्ज होतो त्यावेळेस मात्र त्याचे आपण शोधाशोध करतो. म्हणजे वस्तू खूप लहान आहे पण तिचं कर्तृत्व खूप मोठं आहे, हे आपल्याला लक्षात येतं. चार्जर सारखंच पेन किंवा डोळ्याला लावायचा चष्मा किंवा असं अनेक गोष्टी आहेत की त्याचं महत्व हे त्या परिस्थितीवरच लक्षात येतं. किंवा बॅटरी, अचानक लाईट गेली की आपल्याला मग बॅटरी आठवते, कारण ती आपल्याला दिशा दाखवते. तसंच बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या खूप महत्वाच्या असतात पण त्याची जाणीव आपल्याला होत नाही. तसं चार्जरचंच बघा, अतिशय छान आणि समर्पक असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला लेखकांनी दिलेलं आहे. पहा, असे कितीतरी आपल्या जीवनात सुद्धा अशा गोष्टी आहेत की त्याचं महत्व ते त्या प्रसंगावरच अवलंबून असतं. उदाहरणार्थ आपण परीक्षेला निघालोत, अभ्यास खूप छान झालेला आहे, तयारी जबरदस्त आहे आणि आपण जाताना हॉल तिकीटच घेऊन जात नाही, पॅडच घेऊन जात नाही किंवा कंपास घेऊन जात नाही, तर हे सुद्धा किती महत्वाचं आहे. तसंच चष्मा, डोळ्याला ज्यांना दिसत नाही त्यांचा चष्मा सुद्धा किती महत्वाचा असतो. बॅटरी, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. तसं लेखकांनी या ठिकाणी चार्जरचं उदाहरण दिलेलं आहे. तर लेखक म्हणतात, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? नाही. डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते, हे पण महत्वाचं आहे, हे पण बरोबर आहे. लेखक पुढे काय म्हणतात बघा, तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळं ते मैदान बनवणारा एखादा शिपाई किंवा तो कामगार सुद्धा विराट कोहली कॅप्टन याच्या सारखाच महत्वाचा आहे. ही गोष्ट इथं आपल्याला प्रकर्षानं जाणवते. कोणताही व्यक्ती हा सामान्य नसतो, तो असामान्यच असतो. फक्त त्याची पारख आपल्याला करता आली पाहिजे. मग लेखक सुद्धा इथं म्हणतात की सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. खेळपट्टीच सामन्याचा निर्णय ठरवत असते, असं लेखकांना या ठिकाणी म्हणायचंय. लेखक पुढे अजून एक उदाहरण देतात बघा, समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक
ओरिसा या ठिकाणी समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवलेलं आहे. असे शिल्प बनवणारे शिल्पकार वाळूमधले सुदर्शन पटनायक हे खूप प्रसिद्ध असे शिल्पकार आहेत. आपण शिल्पकारच म्हणूयात त्यांना. वाळूमध्ये जरी मूर्ती तयार करत असतील तर ते शिल्पच म्हणायला हरकत नाही. तर पूर्ण देशात प्रसिद्ध झालेत. कशामुळं? तर त्यांच्या उत्कृष्ट अशा कलेमुळं. बघा, या ठिकाणी तो व्यक्ती कोणत्या गावातला आहे, दिसायला कसा आहे, कोणत्या जातीतला आहे, हे या ठिकाणी कुणी विचारलं का, कुणी पाहिलं का? नाही. पण त्याच्या त्या कर्तृत्वानं तो प्रसिद्ध झाला. हे सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा आपल्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव द्या. तुमच्यात असणारे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना चांगल्या पद्धतीने जगाच्या समोर मांडा. म्हणजे नक्कीच तुमचं कौतुक होईल आणि तुमच्यामध्ये असणारी कला ही उत्कृष्ट दर्जाची जर तुम्ही तयार केली तर नक्कीच तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्याला या सुदर्शन पटनायक यांच्यावरून लक्षात येईल. तसेच लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात. आपण सुद्धा कधी कधी ऐकलं असेल सनईचं वाद्य. लग्न प्रसंगाच्या ठिकाणी ते वाजवलं जातं. पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. सनई वादक खूप तुम्ही ऐकले पाहिले असतील. पण सर्वश्रेष्ठ सनई वादक कोण असं जर म्हटलं, सगळ्यात चांगली सनई कोणाची असती असं जर कोणी म्हटलं, तर पहिलं नाव घेतलं जातं बिस्मिल्लाह खान यांचं. कारण त्यांनी त्या सनईमध्ये आपलं संपूर्ण तन मन झोकून दिलेलं असतं. तसं कोणतंही कार्य करताना आपण केलं पाहिजे. अभ्यास करताना सुद्धा मन लावून अभ्यास केला की तो अभ्यास चांगला होतो. तसंच आणि मग आपल्याला चांगले मार्क मिळतात, आपली प्रसिद्धी होते. तसंच बिस्मिल्लाह खान सुद्धा एवढं मन लावून सनई वाजवायचे की त्यांचं वाजवणं एवढं प्रसिद्ध, त्यांना त्या वाजण्यामुळं सनईमुळं प्रसिद्धी मिळाली की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. किती छान असा वाक्याची मांडणी या ठिकाणी लेखकांनी केलेलं आहे बघा. हे सुविचार म्हणून सुद्धा आपल्या स्मरणात, आपल्या मनामध्ये आपण ठेवलं पाहिजे. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. आपल्या दृष्टीनं सुद्धा हे तसंच आहे. आपल्याला आपले आई वडील कधी कधी अभ्यासाला बसवतात, आपल्या मनात नसतं पण अभ्यासाला बसावं लागतं. पण नुसतं बसणं वेगळं आणि मन लावून अभ्यास करत बसणं हे वेगळं. तसं या ठिकाणी लेखक म्हणतात, तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. मग आपल्याला असे अनेक उदाहरणं देता येईल. सुदर्शन पटनायक, बिस्मिल्लाह खान, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, असे अनेक कितीतरी उदाहरणं आहेत. कितीतरी लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणाचं तरी कोणाचं नाव सर्वोच्च ठिकाणी आहे. त्याचं नाव अगोदर घेतलं जातं. एखादी कला आपल्या डोळ्यासमोर आली की पटकन त्या कलेमधला सर्वश्रेष्ठ कोण आहे त्याचं नाव घेतलं जातं. म्हणून जे करायचंय ते उत्कृष्ट करायचंय एवढंच लक्षात ठेवा. लेखक पुढे म्हणतात, हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. लेखकांनी आप्पांनी स्वतःच्या उदाहरणावरून सांगितलं, मी शिपाई आहे, मग शिपायाचं जे काम आहे ते काम मी मन लावून करतो.
शिपाई मामा कुठं कामाला येते? शाळेत. पण शाळेमध्ये ग्रंथालयात काम करतात. मग ग्रंथालयाची स्वच्छता त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. प्रत्येक पुस्तक तुम्ही जर पाहिलं, कोणत्याही पुस्तकावर धूळ दिसणार नाही. काम हे अशा दर्जाचं असलं पाहिजे. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. लेखक म्हणतात की तुम्ही हेच काम करावं, तेच काम करावं असं मला वाटत नाही, पण तुम्ही जे काम कराल ते सर्वोत्तम कराल एवढं मात्र मला सांगायचं आहे. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हायचंय. हा प्रश्न कोणत्याही मुलाला विचारलं लहान वयात तर तो हेच दोन उत्तर देतो. ही आपली काही परंपरा वगैरे असेल किंवा ही एक बोलण्यातील शैलीच होऊन गेलेली आहे. म्हणून लेखक सुद्धा इथं म्हणतात की मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात. हाही एक विनोदाचा भाग लेखकांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की सगळेच जर डॉक्टर झाले तर पेशंट कोण होणार. या विनोदातून सुद्धा ते आपल्याला एक प्रकारे मोलाचं मार्गदर्शनच करतायत. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की अनेक क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व खुलवू शकता. का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मग यातून सुद्धा बरेच पर्याय आहेत. मग ते पर्याय तुम्ही निवडलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा वेगळं काहीतरी करून दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा. त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. लेखकांनी निसर्गामधून सुद्धा आपल्याला शिक्षण घेता येतं, ज्ञान घेता येतं, खूप काही शिकता येतं हे पण आपल्याला सांगितलेलं आहे. निसर्ग हा आपला गुरुच आहे असं आपण मानलं पाहिजे. म्हणून लेखकांनी निसर्गातील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या म्हणतात की फुलपाखरू पकडताना मी तुम्हाला पाहिलंय, पण तुम्ही कधी फुलपाखराचा अभ्यास केलाय का? किंवा तुम्ही मधमाशांचं मोहोळ पाहिलंय, पण त्या मधमाशा मध कसा गोळा करतात त्यामागचं कष्ट कधी पाहिलंय का? नाही. किंवा त्यांनी बनवलेली जी पोळी आहे, मधाची पोळी, ती किती सुंदर विणलेली आहे हे कधी आपण पाहिलंय का? तेवढं परफेक्ट म्हणजे व्यवस्थित आपण घर सुद्धा बांधू शकत नाही, तेवढं मजबूत सुरक्षित ते आपलं ते घर बांधतात. असे कितीतरी उदाहरण आहेत. पक्ष्यांचं घरटं बघा, मुंग्यांचं वारूळ बघा. यावरून तुमच्या लक्षात येईल की निसर्गामधून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे आणि ते किती कष्टानं किती मन लावून त्या ठिकाणी काम करतात हेही आपल्या लक्षात येईल. लेखक पुढे म्हणतात यातील गंमत पण कळेल. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी, आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय. जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं, पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्वाचं काम आहे.
यावरून तुमच्या लक्षात येईल की कोणतंही काम हे छोटं नसतं, लहान नसतं, तर त्या कामाचा दर्जा हा खूप मोठा असतो. यावरून तुमच्या लक्षात येईल की लेखकांनी या आप्पांनी सुद्धा किती निरीक्षण केलेलं आहे बघा व्यक्तींचं. आपण सुद्धा अशा यशस्वी लोकांचं निरीक्षण केलं पाहिजे. त्यांच्या आयुष्याच्या बऱ्याच अशा गोष्टींवर आपण सुद्धा बारकाईनं त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ते कसे उभ्या राहिलेत, काय कार्य केलेलं आहे त्यांनी, हे आपल्याला लक्षात येईल. लेखक पुढे म्हणतात, दुसरं उदाहरण ते काय देतात बघा. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितीये, झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. किती मोलाचं कार्य त्यांच्या हातून या ठिकाणी घडलेलं दिसून येतं. म्हणजे असे सुंदर विचार सुद्धा आपल्याला सुचले पाहिजेत. सुंदर विचार कधी सुचतील तर सुंदर आचरण आपलं असेल. आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण चांगली पुस्तकं वाचत असू तर या गोष्टी आपल्या हातून घडतील. समाजामध्ये वावरत असताना निरीक्षणात्मक दृष्टी आपली असली पाहिजे, म्हणजे आपल्या हातून या गोष्टी घडतील. लेखकांनी आपल्याला ह्याच गोष्टी का सांगितलेल्या आहेत, कारण यावरून आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये वावरत असताना अशा कितीतरी गोष्टी असतात की त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, पण आपण मात्र करत नाही. दुसरं कुणीतरी करेल, हे आपलं काम नाही असं म्हणून आपण टाळतो आणि पुढे जातो. म्हणून तसं न करता त्या चांगल्या कामामध्ये आपलाही खारीचा तरी वाटा असला पाहिजे, तिळा एवढा तरी वाटा असला पाहिजे. यासाठी हे उदाहरणं आपल्याला लेखकांनी दिलेले आहेत. आपणही काहीतरी उत्तम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करायला पाहिजे, हा संदेश या दोन उदाहरणावरून त्यांनी दिलेला आहे. लेखक पुढे म्हणतात, असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे. लेखकांनी आपल्याला सुद्धा म्हटलेलं आहे, आपल्या आसपास सुद्धा असं करण्यासारखं भरपूर आहे, फक्त आपण त्या दृष्टीनं त्याकडे पाहत नाही, त्या दृष्टीनं आपण विचार करत नाही, म्हणून आपल्याला करण्यासारखं काहीही नसतं. एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. हे सुद्धा करण्यासारखं आहे बघा. लेखक म्हणतात, एका माणसानं फक्त 10 जरी झाडं लावली तरी आपल्या देशाचं चित्र बदलून जाईल. ते कसं? जगातल्या सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. मग 125 कोटी गुणिले 10 झाडं, असा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्या देशाचं चित्र बदलून जाईल. आपला देश पूर्वी काय म्हणून ओळखला जात होता? शेती प्रधान. तर आजही तो आहे, पण वृक्षराईंचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल आपला भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. आणि 125 कोटी गुणिले 10 म्हणजे कसं? प्रत्येकानं 10 झाडं लावायची. 125 कोटी गुणिले 10 झाडं, कितीतरी हिरवगार आपला निसर्ग, आपली सृष्टी, आपला भारत देश होऊन जाईल. सुजलाम सुफलाम शस्य श्यामलाम आपण जे राष्ट्रगीतात म्हणतो ना, ते यासाठीच की ते सत्यात उतरावा. विचार करा, अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनची नावं जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडं सुद्धा माहीत नसतात. लेखकांनी वास्तवाला धरून या ठिकाणी विचार मांडलेला आहे. मग लेखक म्हणतात की आज जर आपण पाहिलं तर आपल्याला कार्टून्सची जास्त नावं माहिती होतील,
मोबाईल टीव्हीवरील कार्यक्रमांची नावं जास्त माहिती होतील, चित्रपटांच्या गाण्यांची नावं जास्त माहिती होतील, पण 10 झाडांची नावं सुद्धा आपल्याला सांगता येणार नाहीत. तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाहीत. फुलं सुद्धा 5-7च पाट असतात. हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे आणि आवश्यक आहे. आपण निसर्गामधून आपलं जीवन जगत असतो. आपण प्रत्येक गोष्ट जी वापरतो ती निसर्गामधून निर्माण झालेली आहे. मग निसर्गाविषयी आपल्याला माहिती पाहिजे. पण या तंत्रयुगाच्या काळात आपण निसर्गापासून खूप दूर चाललेलो आहोत. हे सुद्धा लेखकांनी या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं आपली निसर्गाशी जी नाळ आहे ते तुटू देऊ नका. निसर्गाशी आपण जोडले जाऊ अशा पद्धतीनं वागा, तरच आपलं जीवन हे तंदुरुस्त आणि निरोगी राहील. म्हणून लेखक या ठिकाणी असे विचार मांडतात. पुढे लेखक काय म्हणतात बघा. पुस्तकातल्या पानात डोक्यांचं खाद्य असतं आणि झाडांच्या पानात झाडं जगवण्याचं बळ असतं. हे दोन्ही पानं महत्वाची असतात. अतिशय सुंदर आणि वजनदार अशी वाक्य लेखकांनी या ठिकाणी आपल्या पुढे मांडलेली आहेत. आपलं खूप मोठं भाग्य आहे की अशा पाठांचा परिचय आपल्याला आपल्या 10वी वर्गामध्ये होतोय. सुंदर असं लिखाण आहे बघा. त्यामुळं अरविंद जगताप यांची पुस्तकं वाचायला मिळाली तर अवश्य वाचा. असे अनेक लेखक आहेत अरविंद जगताप यांच्यासारखी प्रसिद्ध की ज्यांचं लिखाण वाचतच राहावं आणि असं वाटतं. पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुठंही नतमस्तक होत नाही. हा सुविचार मला खूप प्रभावित करतो. या ठिकाणी तुम्हालाही तो सांगतो की त्यामुळं पुस्तकं वाचली पाहिजेत, हे लक्षात ठेवा. म्हणून ही 2 पानं खूप महत्वाची लेखकांना वाटतात की एक पान जे पुस्तकांचं खाद्य, एक पान हे डोक्याचं खाद्य आणि दुसरं पान हे झाडांचं खाद्य. म्हणजे झाडाला बळकटी करण्याचं काम झाडावरचं पान करतं, तसं माणसाला बळकट बनवण्याचं काम पुस्तकातील पान करतं. दोन्ही पण बघितली पाहिजेत आपण प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही, पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. पिढ्यानपिढ्या काही झाडं जिवंत राहतात म्हणून, आणि झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, त्या ऑक्सिजनवर आपण जिवंत असतो. त्यामुळं वृक्ष लावले पाहिजेत. यावरून आपण आजच हा संकल्प करूयात की किमान, लेखक तर म्हणतात 10 झाडं प्रत्येकी, पण आपण किमान 5 तरी लावू आणि ती 5 जगवू. मोठी होईस तर त्याचा सांभाळ करू, हे आपण नक्की केलं पाहिजे. असा बोध या पाठामधून आज आपण घेऊन आज घरी गेल्याबरोबर 5 झाडांचं आपण रोपण केलं पाहिजे. कारण ते आपल्याला सावली देतील आणि पिढ्यानपिढ्या सुद्धा त्या सावलीचा उपभोग अनेक जण घेतील. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्वाचं आहे. या ठिकाणी लेखक हेही सांगतात, तुमच्या घरासमोरच्या गाडीला महत्व नाही, पण तुमच्या घरासमोर असणाऱ्या झाडाला नक्की महत्व असणार आहे. त्यामुळं तुम्ही झाडे आपल्या घरासमोर लावा. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. त्यामुळं प्रत्येकी 5 झाडं आपण लावून ते जगवूयात.
तरच आपला देश श्रीमंत म्हणून ओळखला जाईल. आणि आपला देश हा श्रीमंत म्हणून ओळखला गेला म्हणजे आपण सुद्धा श्रीमंत देशातील नागरिक म्हणून ओळखले जाऊ. हेही आपल्यासाठी खूप गौरवाची बाब आहे. म्हणून अशी लाखो मुलं गरजेची आहेत. लेखक पुढे म्हणतात, खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं. पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. अशी माणसं निर्माण झाली तर आपल्याला दुसऱ्या देशात जाऊन निसर्ग पाहण्याची गरज पडणार नाही. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. लेखक म्हणतात, तुम्ही सुद्धा परदेशात गेलेली मला पाहिली पाहिजे. मला पाहायचंय. सवाई गंधर्व महोत्सव हा खूप प्रसिद्ध असता गाण्यांसाठी ओळखला जातो. तर त्यामध्ये आपल्या शाळेतला एक तरी विद्यार्थी तिथं गाताना मी ऐकला पाहिजे. परीक्षेत पहिले आला तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला जायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. लेखकांना विश्वास आहे, शाळेतल्या शिपायांना विश्वास आहे की माझ्या शाळेतली मुलं हे असे असामान्य नाहीत, की मौल्यवान आहेत. म्हणून लेखक आपल्याला म्हणतात, तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, परदेशात जाऊन नोकरी करा, किंवा कुणी गायक व्हा, किंवा कोणी परीक्षेत पहिला नंबर येऊन शाळेमध्ये नाव त्याचं बोर्डावर आलं पाहिजे असं करा, किंवा कोणी चांगले लेखक व्हा, कोणी चांगले कवी व्हा, किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये मोठ्या तुम्ही जाणार. काही जण शेतात शेतकरी होतील, पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्टच व्हा अशी खात्री आप्पांना वाटते. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. लेखकांना विश्वास तुमच्याबद्दल जो वाटतो ना आप्पांना, तो कशामुळं? कारण आप्पांनी तुम्हाला जवळून पाहिलंय. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसवलेलं बघितलंय, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे, अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. वाक्यामध्ये किती बदल आहे बघा. अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत असं वाक्य उच्चारण्यामागचा उद्देश, आणि नंतरचं तेच वाक्य उच्चारण्यामागचा उद्देश, किती खोल अर्थ यामध्ये दडलेला आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. असं लिखाण उत्तम लेखकच करू शकतो हे यावरून आपल्या लक्षात येईल. लेखक पुढं काय म्हणतात बघा, फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेल जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. म्हणजे जीवन जगत असताना शाळेमध्ये जसं मनसोक्त जीवन जगता. मनसोक्त म्हणजे इथं लेखकांना आप्पांना काय म्हणायचंय? चिंतारहित, विदाऊट टेन्शन. जे काम तुम्ही करणार आहात ते खिलाडू वृत्तीनं करा, प्रसन्नतेनं करा, म्हणजे नक्कीच ते काम चांगलं होईल. याच निरीक्षणातून आप्पांना वाटतंय, अविश्वास आहे, म्हणून ते म्हणतात हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत, हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत.
हे सांगण्यासाठी ते म्हणतात, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कुणाला माहीत नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. हेही सुद्धा खूप महत्वाचं आहे. माणसाचं कर्तृत्व हेच त्याचं श्रेष्ठत्व ठरवू शकतं. याचं उत्तम जिवंत ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. मला विश्वास आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचाच आप्पा. असे सुंदर विचार आप्पांच्या माध्यमातून लेखकांनी आपल्या पुढे मांडलेले आहेत. प्रत्येक वाक्य म्हणजे एक ग्रंथ असल्यासारखा आहे. लक्षात घ्या, हा धडा पुन्हा पुन्हा वाचावा आणि पूर्ण स्मरणात ठेवावा अशी शब्दरचना लेखकांनी या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला हा पाठच नाही तर पाठातील प्रत्येक वाक्य हे काहीतरी संदेश देतं. त्यातून खूप मोठा बोध आपल्याला होतो. आपण सुद्धा या देशासाठी काहीतरी केले पाहिजे ही उर्मी या पाठातून आपल्याला मिळत आहे. म्हणून आपण यातून हे शिकलं पाहिजे की जे आपण करणार आहेत ते उत्तमच सर्वोत्तमच करणार, तरच आपल्या कामाला आपल्याला यश प्राप्त होईल. मग याची सुरुवात आपण आपल्या घरापासून गावापासून करू शकतो. परिसर स्वच्छता आहे, चांगल्या विचारांची आचारांची पेरणी आहे, हे आपण केलं पाहिजे. आणि आपल्या आसपास असे कितीतरी लोक असतात की ज्यांनी शून्यातून आपलं वैभव उभा केलेलं असतं. त्या लोकांच्या आपण भेटी घेतल्या पाहिजेत. त्या लोकांचा आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांच्या कामांची आपण चौकशी केली पाहिजे. नंतरच आपल्याला एक चांगली दिशा मिळेल. जगाकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. फक्त आपली शिकण्याची दृष्टी असली पाहिजे. आपली नजर त्या दृष्टीची असली पाहिजे. हे या पाठावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे.